आज तू आलीस म्हणून तुझी लाडकी ओवी वाचली. पण दरवेळेस तू नसशील ना ओवीला वाचवायला. एक ना एक दिवस ओवी हा भैरवी वझेचा गंडा हातात बांधणारच. आणि हा तुझ्या भैरवी माईचा शब्द आहे. सावली हे बघ, तू माझ्याकडे असं रागात नको बघूस. मला खरंच नव्हतं माहिती ते काही गंडा वगैरे काही बांधणार आहेत ते. मला हे बघ, मला खरंच त्यातलं काही माहितीच नाहीये ना. मग माझा सूर, संगीत, मग माझा आवाज नीट ऐक, हे या सगळ्या गोष्टींशी माझा लांबवरचा काही संबंध नाहीये. मला वाटलं देवाचा दोरा आहे म्हणून मी तिला म्हटलं हात पुढे कर, बांधून टाकू देत. तुमच्या समोरच घडलंय ना हे सगळं. एक शब्दही बोलता नाही आला तुम्हाला. अगं तो लाल पिवळा होता ना, मला वाटलं देवाचा दोरा आहे. मला देवाचा दोरा काय ॲटिट्यूड दाखवून निघून गेली. तर त्या भैरवीने एवढी बडबड करून इथे एवढ्या वेळ उभं केलं मला, आणि ही माझ्या तोंडावर इन्सल्ट करून निघून जाते. या सगळ्यांची मनधरणी करत बसायला लागणार आहे मला. सगळ्यांचा ॲटिट्यूड सांभाळता सांभाळता मी पिरडी नाही झाले म्हणजे झालं. पण नाही, करेन मी मॅनेज. एवढी मोठी सत्ता जर मिळवायची असेल ना, या सगळ्या गोष्टी मला कराव्याच लागणार आहेत. देवा, आज रूपम कॉस्मेटिक्सच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आज आम्ही एक नवीन प्रॉडक्ट लॉन्च करतोय. त्यात आम्हाला नक्की यश देशील अशी खात्री आहे. गणपती बाप्पा मोरया. टीचर, काय झालं तुम्हाला? तुम्ही असं का बघताय गणपती बाप्पाकडे? काही नाही, असंच. पण तुझं काय चालू आहे ग? तू मला आज देवबाप्पाची पूजा करायला सांगितलीस. काय चालू आहे मनात? ते मी नंतर सांगेन. अगोदर मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट दाखवायची. चला चला. अगं हळू. ओवी हळू. मार्क, तुला माहितीये त्या सावलीने काय केलं? सगळ्यांसमोर मला उलट उत्तर देते. हाऊ डेअर शी, हाऊ डेअर शी. मार्क, काल तिने त्या बावळ्याट मोनिकाच्या समोर आणि त्या अमृताच्या समोर माझी लाच खाटली. आता जर मी या सावलीला असंच सोडून दिलं तर सगळ्यांसमोर माझी काय किंमत राहील? ती मूर्ख मोनिका तर मला काडीची किंमत देणार नाही. भैरवी वझेचा असा अपमान, या सावलीला धडा शिकवलाच पाहिजे. आणि डोक्यावर न चाललंय मार्क. वेळ आलीये या सावलीला तिची लायकी दाखवून द्यायची. आता या सावलीला मला निस्तनाबूत करायला कुठल्याही थराला जावं लागलं ना तरी मी जाणार मार्क. मी जाणार. हे नाकापर्यंत आलेलं पाणी ना आता कसं पायापर्यंत आणायचं या भैरवीला चांगलं माहितीये. आता बघ काय करते ते. मॅडम, तुमचा राग बरोबर आहे, पण तुम्ही नेमकं काय करणार आहात? प्लॅन काय आहे तुमचा? भैरवीजी,
तुम्ही मला बोलवलं? या 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 डॉक्टर, वेलकम बॅक. हो, बोलवलं. एक छोटंसं काम होतं तुमच्याकडे. आता गेल्या वेळी तुम्ही आमच्या पेशंटची इतकी छान ट्रीटमेंट केली, तुमची आठवण काढावीच लागली. एक लहानसं काम आहे, करणार ना? पण म्हणजे नक्की करायचं काय? काय नाही, गेल्या वेळी नाही का तुम्ही आमच्या पेशंटला त्याच्या सगळ्या त्रासातनं एकदम मुक्त करून टाकलं. आता आमचे अजून एक पेशंट आहे, बिचारे खूप त्रासात आहे, खूप त्रासात. त्यांना तुमच्या त्याच ट्रीटमेंटची गरज आहे. कराल ना? ओवी हळू. अगं अग तू मला वहिनींच्या रूम मध्ये का आणलंयस ओवी? इथे उभे थांबा. अगं आता डोळे घट्ट बंद करा. अगं पण कशाला? अहो टीचर एक सरप्राईज देते तुम्हाला. बंद करा. बर ठीक. केलेत ना बंद? हो मॅडम, केलेत बंद. मीच सांगेपर्यंत उघडायचं नाही. उघडू का ग डोळे? नको. जाऊ दे, मी डोळे उघडते. नाही. आता या खालती बसा इथे. आता हळूहळू तुमचे डोळे उघडा. आजवर न मागता तो सगळं काही देत आलास. आज सुद्धा आमच्यावर इतकं मोठं संकट आलं होतं, पण ते तुझ्यामुळे टळलंय. असाच कायम आमच्या पाठीशी उभा राहा.